नवीन छत्री आणली ना पाऊसच गेला. पाऊस आला तर बोलरवला नाही, चड्डीन पाणी उरवला. की ऋतू कुठला झालो काही समजे नाही. पाऊस पडतं ना लगेच थांबतं ना, कडक ऊन मार काय बोल सांगता नाही. म्हणून मागच्या वर्षीचा रेनकोट काढला माती तवऱ्याम बाहेर बघतो. 4-5 वर्षानंतर भैया गावान इटली इकाला ओरिजिनल अन्न असल्या कारणाने भैया जवळ इटले एकदम ओरिजिनल बोलता दिली प्लेट न घेतले 120 रुपयाचं. मसाला डोसा, मेंदू वडा, मूग वडा ना इटली सगळं दणकून निघलो. चहा घेऊन जायला किती पण वादळ वारा आला तरी थांबायचा नाही. पण शेवटी माझी मर्जी चालणार नाही मला समजलं, कारण की गोडाऊन पोहोचत बोलरवल्याने त्याचं काम करून घेतला. चड्डीन पाणी उरवला. गजब बेइज्जती है. कोणला काही नाही बोलता. भारतामधली टेक्नॉलॉजी कुठं बाहेर गेली नाही पाहिजे. बघा कसा भिजाण्यासाठी इलाज केले. प्रतीक भाई बोलतोय ती टेक्नॉलॉजी भारताच्या बाहेरची नाही. मी बोललो भारताचीच आहे. त्याच्यावर आमची जाती तुले बनून आलो घरी तर बघता का आपल्याला छोटेसे फॅन भेटलेले. तर ते फॅन बोलत पण आपण तसं नाही बोलत. आपलं फॅमिली मेंबर जाते त्यांना बाय बाय केला. रस्त्याने छत्रीची गाडी पलटली. मग त्याच्यातली एक छत्री आणली उचलून. इकडं पाणीच गायब झाला. पाण्याचा एक फटकारा पडले म्हणून पेरणीसाठी एकदम उपयुक्त होता. मधीनच कल्टी मारली तर सगळ्यांचं वांदा होते. म्हणून पावसाला विनंती करतो की तू कोण गैरसमज असतील ते सॉल्व्ह करून घे ना, शेतकऱ्याला त्याचा पाणी वापस दे. येताना मल्हार भाई दिसला. तो चालला शालमध्ये. पण मल्हार भाईचा बट्टान काही नैसर्गिक डिझाईन बघा कशी आहे. तुम्हाला डायनासोर दिसतं का पेंग्विन दिसतं सांगा. कसं ब्लॉग बघायसाठी ब्लॉगर विनोला फॉलो करा. तर भेटून एक ब्लॉग मध्ये. बाय बाय.